तर शुभ दुपार मित्रांनो आणि रामराम मंडे. तर गाईज आत्ता आपण आलो आहे, म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता. आत्ता आपण आलो जंगलामध्ये. तर गाईज आता कसं एप्रिल आणि आता मेचा सीझन आहे, गरमीचा सीझन आहे. तो आता सगळेजण काजू आणि आंबे काढायला जसे की रानात जातात. तर आज आपण त्यासाठी जाणार आहे. आपण आज काय काढणार वगैरे नाही, फक्त आपण बघायचं की कैरी किती आलेत, काजू आलेत का, ते पिकलेत का, हे सगळं मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. आणि आपण जंगल टूर करणार आहे. लाईक आता समर सीझन्स पण आले आहेत आणि आता झाडांना म्हणजे खूप म्हणजे असं रानवा एकदम वास सुटला असेल, आंबे वगैरे एकदम ताजे ताजे कैरी आले असतील ते आपल्याला बघायचे आहेत. चला आपण आता पटकन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्तपैकी आता शेतामध्ये पाणी वगैरे सोडलं आहे आणि आता पटकन आपल्याला आपल्या जंगलाच्या इकडे जायला पाहिजे. तर काय तुम्हाला तर माहिती आहे मी आणली आता सेल्फी स्टिक आणि काय मी आता याच सेल्फी स्टिकने लाईक आता म्हणजे शूटिंग करणार आहे, म्हणजे खूप सारे मूवीजसारखे सीन घेणार आहे. तर बघूया आता आपल्याला काय काय भेटतं आहे. बाकी तुम्ही बघू शकता काही एवढंसं चाललं आहे फक्त मी, पण काही ऊन एवढा लागतो आहे ना, तर आपण जरा सावलीत थांबलो आहे आणि काही अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे. मी तुम्ही बघू शकता की आपल्या समोर एक काजूचं झाड दिसतं आहे. मित्रांनो आता आपण काजूच्या झाडाची येते आणि तुम्ही बघू शकता हे बघा, हे बघा काय हे आले सगळं. तरी मला पण जाणीव नाही की नक्की काय काय आलं. एकदा जर तुम्हाला माहिती असते काय तर नक्की सांगा. बाकी मित्रांनो ऊन खूप लागतं, मला वाटतं मला कॅप आणि वॉटरप्रूफ आणायला पाहिजे होती. पण आंबे तर कुठे दिसत नाही आहेत. मला वाटतं आपण जेव्हा मेन जंगलात जाऊ तेव्हाच आपल्याला आंबे दिसतील, तेव्हाच. कारण साईडचं जंगल बघितलं जेव्हा मेन जंगलात जाऊ ना तिथेच आपल्याला असणार आहेत काजू आणि मित्रांनो जंगलात आपण आता एंटर केलं आहे. हे बघा काहीच आंबे फणस म्हणजे आपल्याला तो फणस भेटला तुम्ही बघू शकता तिथं. अजून आंबे काजू नाही भेटले पण काहीच फणस भेटला आहे. अजून असंच आपलं शोध करायचा आहे. मी आता जरा आता सावळीत थांबलो आहे कारण काही मोबाईल हीट झाला आणि हीट झाल्यामुळे व्हिडिओ नीट नाही येत आहे. तर काय मी थोडं थांबतो, जरा कूल होते मोबाईलला. मग आपण आपलं मिशन हे करूया, फॉरवर्ड करूया. कारण जोपर्यंत आपला आंबे आणि काजू नाही ना भेटत तोपर्यंत काय आपला हा मिशन चालूच ठेवायचा आहे. चला मित्रांनो ते बघा इकडून कुठेतरी आवाज येतो आणि मला वाटतं आपल्याला इकडं जायचं आहे की इकडं जायचं माहीत नाही. सो मी इकडं जायचा विचार करतो, इथं जाऊन बघूया. पूर्ण पातेर आहे गायचं बघा, फुल गाईस पातेर, पातेरांमध्ये चालतो गाईज मी. ओ भाई बघितलं म्हणजे काहीच कुठून साप कुठून विंचू काय येईल ह्याचा आपला पत्ता लागणार नाही. पण गाईज आंबे आणि काजू भेटेपर्यंत तरी आपला शोध पूर्ण चालू राहणार आहे. हे खूपसे एक किडे वगैरे पण आहेत, त्यांच्याशी वाचून आपल्याला जायचं खूप मस्त तरीकेने. एवढा मोठा रिस्क घेऊन पण मी तिथे जायचं ठरवलं कारण काय आंबे आणि काजू तर आपल्याला पाहिजेच होते. तर मी खूप मोठा रिस्क घेऊन त्या झाडाच्या खालून वाकून म्हणजे जायचं तर परत प्लॅन होता, पण काहीच आंबे आणि काजवानी बोलवलं. तर पटकन त्याचा काहीच पार जाऊन मी पटकन तो रस्त्याला एक पार केला, कारण खूप पाते होते, खूप पाखरं पण येत होती चालता चालता. खूप इथे भाई किडे थोडे आहेत आणि कसं तरी वाचत वाचत इकडे आलो आहे. सो काहीच फायनली आपण आंबा आणि काजवाच्या बागेत आलो. थ्रिल एक्सपिरियन्स आहे भाई. चलो इकडे तर आंबे काजू कुठे दिसत नाहीत. अरे यार हे जागा एक तिकडे जाऊया. खूप काही शोध करून आम्हाला इथे काजू भेटला, मला एक मस्तपैकी जो अजून पिकलेला नव्हता. ते बघा तिथं पण तुम्हाला काजू दिसत असतील. हे बघा म्हणजे कुठून कुठून लपलेले काजू असतात. बघू शकता तीन तीन काजू आहेत इथे मस्तपैकी. मस्तच ना. एक मजा असते की म्हणजे कोकणामध्ये ना एकदम रानटी वास असतो, एकदम रानातला वास काजवांमध्ये, त्या आंब्यांमध्ये. आंबा कैऱ्या का नाही भेटत आहेत त्याचा मिशन अजून राहिला आहे. तर मोबाईल थोडा कूल झाला आहे. आता परत आपण आपला व्हिडिओ सुरुवात करूया. मित्रांनो हे बघा आपल्याला करवंद भेटलेत मस्त, अजून पिकले नाहीत पण खाऊन बघूया. आंबट असतील, आंबट होता पण आंबटाची चव एक नंबर असते. आंबट करून खायला ना काहीच कोकणात यायला लागतं. आणि पिकले इकडं थोडी पिकलेली करवंद भेटलेत पण मला वाटत नाही त्याला खायला. इकडे मग खूप करवंद खूप
बघू शकता खूप करवंद आहेत मित्रांनो. आता मी प्रॉपर जंगलात आलो आहे आणि आता मी जरा सावळीत थांबलो कारण काही खरं सांगतो आहे एप्रिलची हीट आहे ना खतरनाक असते काहीच एकदम भाई खतरनाक आहे. हे बघा पूर्ण काही एकदम मस्त आवाज येतो आहे म्हणजे जो हवांचा आवाज आहे ना तो फांद्यात ना असं वाटतं की एको होतो आहे. सो आता मी थोडा थांबले परत आणि इथं आंब्याचं झाड पण काही आंबा तर काही कुठे दिसतच नाही आहे. सो मी अजून जर पुढे जाईन जर पुढे पण नाही भेटलं तर काही आंबे वगैरे ते आपल्याला तर मग भेटणं शक्य नाही आहे. भेटेल तर फक्त मग काजू आणि करवंदच पण काहीच नाही पूर्ण रान एकदम काहीच नाही इकडे. पण गाईज काय पण असू दे कोकणात ना एक मस्त असतं की गाई आता जे थांबली ना तिथं गाईज हवाच एकदम मजेशीर आहे. आणि गाईज कोकणात ना एकच मस्त असतं की गाईज तिथं ना म्हणजे बागा असतात तुम्हाला अजून पुढे जायची गरज नाही. पुढे आंबा आहे तर लगेच पुढे काजूचं झाड आहे म्हणून जास्त ना कोकणात पुढे जायला जागा हां एक आहे उन्हात मारायला लागतं पण त्यातलं जे तुम्हाला फळ भेटेल ना समजा तुम्ही काजूसाठी तुम्ही मर मारताय जंगलात पण जेव्हा तुम्ही ती काजूची भाजी बनवाल काय सुगंध येईल काय चव येईल. परत जर तुम्ही आंब्यासाठी ते मर जंगलात उंडकताय तर जेव्हा त्याचा मुरंबा बनेल तेव्हा किती खायला मजा येईल हे तुम्ही विचार करा. हेच चूक असतं कोकणातल्या जंगलातलं आणि एप्रिल मेमध्ये आहे ना खरंच कोकण एकदम लाईक बोलतात ना दिल गार्डन नाही काय असं असतं कोकण. सो बाकी आता लाईक मोबाईल पण वाटतं कूल झाला आहे. सो पटकन मी आता आंब्याचं शोध घेतो कारण काहीच आंबे तर भेटणार नाहीत पण कैरी तरी भेटायला पाहिजे. एवढं मोठं भाई झाड आहे आंब्याचं एक आंबा नाही इकडे सगळीकडे बघतोय मी एक आंबा नाही. काम करूया पटकन तुम्ही आजूबाजूला शोधतो आंबे वगैरे आहेत का आणि मग बघूया. मित्रांनो आंबे नाही भेटलेत पण काय करवंद खूप जागा भेटलेत नाही बघा खूप करवंद आहेत बघू शकता पूर्णपणे काही चिक वगैरे लागलेत बघू शकता फुल भाई म्हणजे मौज अरे पाहिजे. पण आंबट करवंद खायची मजा वेगळी असते बघू. करवंद काहीच खूप आंबट होते मला काहीच खायला मजा आली. आता आपल्याला आंबे वगैरे तर काहीच खरंच भेटलं नाहीत पण राहू द्या काजू तर आपल्याला भेटलायच आहे काय हरकत नाही. अजून मजा आली असती. चलो आत्ता खरी मजा नाही कारण काहीच मला एकदम मस्त वाले काही काजू झाड भेटलं लय सारे काजू भेटले असं वाटतं की काय चालेल आता नाही भेटलं तरी आंबे काजू वाईज खूप भेटले बघू शकता. हे बघा गाईज बघू शकता तुम्ही कुठे स्टिक मोठी करतो बघा गाईज त्यांचे बघा काहीच मग काजू दिसले की नाही खूप सारे काजू आहेत ना. आता मी तोडत नाही कारण काहीच ते पण कोणाचे तरी मालकाचे आहे. हे बघा गेला असता हात पण नाही जाते राहू दे सोडा. बाकी काय शेवटचं आंब्याचं झाड आहे बघूया बाई इथं भेटते का वाटत तर नाही इथं भेटेल. हां नाही भेटलं आहे बरं आहे पण काही एकदम मस्त आहे एकदम शांती आहे. आंबे काहीच नाहीत जसं की बघू शकता. अच्छा हे काय ओके ओके आंबे लागलेत येस का मोहर आलं आहे आंब्याला बघू शकता. एक मिनिट स्टिक मोठी करतो तुम्हाला. मस्त काही जावा लागते एक नंबर काय जावा आहे बघू शकता. पुढचं काय दिसतं काय एकदम मस्त. की आपण आता घरी जायला पाहिजे कारण खूप वेळ झाला आणि आता आपल्याला घरी जायला पाहिजे. आंबे तर भेटले नाहीत पण काजू आणि करवंद तर काही मस्त भेटले. चलो मस्तच ना हे बघा काजूचं झाड काजू
मस्त. बाकी काय तुम्हाला सांगा व्हिडिओ कसा वाटला. बाकी आपल्याला आंबे वगैरे तर काही भेटले नाहीत. बाकी आपण सेकंड पार्टमध्ये जरूर जाऊया. आपले मित्र पण येणार आहेत. मी आता एकटा गेलेलो. आपले मित्र जेव्हा येतील तेव्हा आपण आंबे वगैरे काढून आणूया, काजू वगैरे सगळे. बाकी तुम्हाला सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला. भाग 2साठी किंवा नेक्स्ट व्हिडिओसाठी तयार राहा. लवकरच ही व्हिडिओ येईल. आणि जर तुम्हाला थोडी पण व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत फॉलो असेल.